हनुमान धोकडे संघाचा कॅप्टन होता, त्याला 200 रुपयाचं पारितोषिक प्रवीण सिलदनकर यांच्याकडून दिलं गेलंय. इकडे पारितोषिक लावलेले आहे. दोन्ही संघ समोरती उभे आहेत आणि साई आवाज संघाच्या गोकुल भगत यांनी प्रत्येक विकेटसाठी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. हॅट्रिक साठी हे साई आवाजच्या गोलंदाजासाठी असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पारितोषिक लावलेला आहे तो मधुकर नाकवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रणजित मधुकर नाकवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. म्हणजे पारितोषिक दोन्ही बाजूने आहेत आणि त्याच वेळेस मी आपल्या सर्वांना घेऊन चालतो क्रीडांगणावरती. मॅच सुरू झालाय. परेश खैरेचा पहिला चेंडू आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या हातात झेल. कुमार नाकवा बॅक टू द पॅव्हिलियन. परेश खैरे आला कनकेश्वर एंड कडून आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळवून दिली. शॉर्ट स्क्वेअर वरती क्षेत्ररक्षक अजय मात्रे त्याकडे फील्ड करतोय आणि पहिला हादरा दिलाय तो या ठिकाणी ज्ञानेश्वर मावली सासोनी संघाला. पहिला विकेट पहिला फलंदाज बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज अर्थात कुमार नाकवाचाच बंधू शुभम नाकवा नवीन फलंदाज स्ट्राइक वरती असेल. गोकुल भगत यांनी लावलेलं पारितोषिक आपण बघतोय हॅट्रिक साठी लावलंय आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतो आपण. क्षेत्ररक्षक तोच आहे आणि त्याच क्षेत्रात चेंडू आडव्या बॅटने खेळला कार्पेटने खेळला. 30 गजच्या आतमध्ये धाव मात्र कोणतीही येत नाहीये. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना जर आपण पाहिली 30 गज मध्ये एक शॉर्ट वा फाईन लेग आहे, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट दिसतोय आणि एक क्षेत्ररक्षक आपण जो पाहतोय शॉर्ट पॉइंट वरती आहे, शॉर्ट कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड ऑफ वरती पाहतोय. परेश खैरेचा हा दुसरा चेंडू आपण बघतोय. गती परिवर्तन केलाय. चेंडू हवेत. फलंदाज शुभम नाकवा बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानातून बाहेर पाठवले जातात. कुमार नाकवा आणि शुभम नाकवा असे दोन मधू मैदानात आले होते आणि दोन्ही फलंदाजांना मात्र इथे गोल्डन डक वरती बाद करण्यात परेश खैरेला यश आलेला आहे. परेश खैरेचं गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. परेश खैरेचा हा चौथा चेंडू. परेश खैरे टेनिस क्रिकेटमध्ये एक हॅट्रिकचा मानकरी आहे. खूप सारे हॅट्रिक त्याच्या नावावरती आहेत. असाच परेश खैरे यावेळेस सरळ कव्हरच्या डोक्यावरून स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ गोलीच्या रफ्तारने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फिटावं एवढा जबरदस्त स्ट्रोक सर्वेशच्या बॅटमधून येतोय. चौकारनेची धावसंख्या 4 ने वाढले. यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय चुकी करतोय, गलती करतोय आणि हा झेल सुटलाय. अगदी साधा आणि सोपा झेल होता. सर्वेश सारखा फलंदाज जो अत्यंत आक्रमक आहे, घातक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो आणि अशा फलंदाजाचा झेल या ठिकाणी प्रणयने सोडलेला बघतोय.
षटक पहिलं सुरू आहे. परेशला ही तिसरी विकेट जरूर होती. ओव्हर हॅट्रिकची संधी जरूर असते. परेश खैरेच्या नावावरती टेनिस क्रिकेट मध्ये अलिबाग मध्ये रेकॉर्ड आहे, ज्याच्या नावावरती एक षटक हॅट्रिक ती षटक निर्धाव टाकलं होतं आणि 4 विकेट त्याच्या नावावरती होत्या. असा परेश खैरे टेनिस क्रिकेट अलिबाग मधला एक हिरो गोलंदाज आपण बघतोय. स्टेट ड्राईव्ह आपण पाहिलाय. ऑन द लाईन्स फटका अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. हा फटका आपण बघितला. जो फलंदाज आहे विश्वजित नाकवा अगदी बॅटचा पेस खोलतोय आणि कव्हरच्या डोक्यावरून अगदी सहज फटका केलाय आणि चौकारामध्ये त्याला तब्दील केलेला बघायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती लावल्यात त्या ज्ञानेश्वर मावली सासोने संघाने. नवीन षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय तो अजय मात्रे. अजय मात्रे जो आपण बघतोय अजीज खान पुरस्कृत साई आवाज संघाचा गोलंदाज असेल. फुलाई देवी माता मंदिर एंड कडून तो गोलंदाजी करेल. पहिलं षटक आलं होतं कनकेश्वर एंड कडून परेश खैरेचं. परेशनी सुरुवात चांगली दिली. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि कोणती धाव दिली नाही. मात्र नंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार लागले आणि धावसंख्या 9 वरती केलेली बघितली आपण. स्ट्राईक वरती असेल सर्वेश ज्ञानेश्वर मावली सासोनी संघाचा हा फलंदाज उजव्या हाताचा. आउटपेचं दुसरं षटक. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू बॅट वरती व्यवस्थित येत नाही. बराच वेळ चेंडू हवेत होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पकडतोय तोपर्यंत 1 धाव सर्वेशच्या खात्यामध्ये जोडली जातोय. एका धावेने धावसंख्या डबल फिगर 10 मध्ये जाऊन पोहोचतोय. चालू सामना जर पाहिला तर या 2 संघामध्ये बऱ्याचशा लढती झाल्या असतील. जेथे या साई आवास म्हणून आहे जो बऱ्याच वर्षे साई आवास या नावाने खेळलेला आहे आणि ज्ञानेश्वर मावली अशा बऱ्याचशा लढती जे आपण पाहिल्या होत्या त्यामध्ये कधी ज्ञानेश्वर मावली सासोने तर कधी साई आवास जिंकलेला पाहिला. आज मात्र अजीज खान पुरस्कृत साई आवास हा संघ आहे. खोला टाकला अगदी बुंद्यात टाकला होता. रूम दिला नाही या ठिकाणी फलंदाज विश्वजित नाकवाला. विश्वजित नाकवाच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे. धिगोडीच्या मैदानावरती याच फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचले होते आणि अलिबाग टेनिस क्रिकेट मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव दर्ज केलं होतं. हा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचा होता. डाव्या एसटीवरून चेंडू बाहेरून जातोय आणि पंचांनी मात्र याला वाईट दर्शवलेला आहे. अतिरिक्त धाव जरूर मिळेल. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढतोय ती 11 वरती. मधुकर नागपा यांनी लावलेलं हे पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आहे आणि आतापर्यंत विचार केला तर एकही षटकार गेला नाही आहे. मधुकर नागवा हे एक माजी क्रिकेटपटू आहेत ज्याने खूप काल क्रिकेट खेळला होता आणि त्या काळात कोळी बांधवामधून जर एक चांगला कोण खेळाडू असेल तर मधुकर नागवा. आज आपल्या संघाच्या सोबत कुठेही स्पर्धा असो त्याच्या पाठीमागे जाताना त्यांच्यासाठी एक पारितोषिक सुद्धा त्यांनी प्रत्येक मैदानावरती लावलेलं आहे आणि आज सुद्धा. हाई खोला चेंडू होता. बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. इथे आपण बघतोय यासीन फुटवर्कची कमतरता दिसतोय कारण बलाढ्य शरीर यष्टीचा हा विश्वजित नागवा फुटवर्क मध्ये कुठेतरी कमजोर वाटतोय आणि त्यामुळे या ठिकाणी एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 1 ने वाढलंय. धावफलकावरती 12 धावा लागल्यात. 2-12 अशी स्थिती ज्ञानेश्वर मावळे सासोने या संघाची. चालू सामना नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी अल अजीज खान पुरस्कृत अर्थात अजीज खान पुरस्कृत साई आवास विरुद्ध या ठिकाणी ज्ञानेश्वर मावली हा संघ या ठिकाणी लढत देतोय. हा शॉर्ट ऑफ प्लेन पद्धतीचा चेंडू होता. बाउन्स सुद्धा चांगला होता आणि त्यामुळे सर्वेशला या चेंडूवरती फटका खेळता येत नाहीये. चेंडू निर्धाव. यावेळेस सुंदर प्लेक केलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वेच्या बॅट मधून पहिला षटकार 6 धावा.
मधुकर नाकवा यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक आहे आणि पहिल्या षटकाराचा मानकरी सर्वेश या ठिकाणी ठरला आहे. षटक नंबर दुसरं समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 18 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेची पाबंदी हटवलेली आहे. ते 30 गजच्या आतमध्ये पाबंदी जी होती ते आता हटवल्यानंतर क्षेत्ररक्षण अगदी पांगवलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण बघितली तर या ठिकाणी एक स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आपण बघतोय, एक लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि त्या दरम्यान आपण 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये जे आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक आपण शॉर्ट थर्ड मॅन वरती बघू आणि एक क्षेत्ररक्षकाला आपण जो पॉइंट वरती लावलेला आहे. म्हणजे आता आपण जर विचार केला तर 4 क्षेत्ररक्षक 30 गजच्या आतमध्ये सजवण्याचा प्रयत्न केलाय. ऐन वेळेला या ठिकाणी परेशने पाहिलं की एक क्षेत्ररक्षक आणखी सर्कल मध्ये आहे आणि तो मात्र आता हटवताना कव्हरच्या वरती सजवलाय अगदी डीप मध्ये. मंगेशच्या रूपात परेश खैरे षटक नंबर दुसरं संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय परेश खैरे. अजित खान पुरस्कृत साई आवाज संघ. परेशच्या पहिल्या चेंडूवरती सरळ गगनभेदी गगनचुंबी षटकार. अत्यंत नेत्रदीपक फटका आपण बघतोय. मनाला लुभवणारा असा स्ट्रोक विश्वजित नाकवाच्या बॅट मधून येतोय आणि काय सुरुवात करतोय. परेशचा हा दुसरा चेंडू कनकेश्वर एंड कडून. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न. विश्वजित नाकवा विकेट कीपर दीपक मात्रेच्या हातात झेल देऊन परतलाय. बॅक टू द पॅव्हलियन. लागोपाठच्या चेंडूवरती षटकार मारण्याचा मोह हा प्रत्येक फलंदाजाला राहिलाय या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे जास्तीत जास्त फलंदाज जर आपण विचार केले तर या स्पर्धेमध्ये एक षटकार मारल्यानंतर तो दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. परंतु काही असे फलंदाज आहेत त्यांनी अत्यंत चांगले ज्या चेंडूचा चांगला आहे त्याला चांगला समाचार सुद्धा दिलाय, परंतु वाईट चेंडूला त्यांनी सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा पाठवलेला आहे. इथे कुठेतरी विश्वजित नाकवाला आपण पाहायला पाहिजे होतं की हा चेंडू अत्यंत चांगला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला होता, बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातात गेला, त्यामुळे आणखीन एक हादरा. 3-24 अशी स्थिती ज्ञानेश्वर मावळी सासोने या संघाची. तिन्ही विकेट जर विचार केला तर परेश खेरेच्या नावावरती आजच्या या मॅच मध्ये. परेश खेरेचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने पुल केलाय अँड सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. आलेला आहे रणजित मधुकर नाकवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आहे. आणि या ठिकाणी प्रेमनाथ नाकवा आलाय आणि त्याने सरळ काय लाजवाब स्ट्रोक केलाय. अगदी खोला टाकला होता. यावेळेस स्टेट बॅटने खेळलाय. बॉलर बॅक टू द बॉलर. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितेश कर्णेकर येतोय आणि धावसंख्या 1 ने वाढेल. प्रेमनाथने बघा एक षटकार मारल्यानंतर स्ट्रेट केला. अगदी बॅटचा पेस खोलून चेंडूला कार्पेटने खेळला. हे होणं गरजेचं आहे कारण चेंडू त्या लाईन मध्ये होता, मिडल वरती होता. हा चेंडू बघा परेश खैरेचा ऑफ स्टंपच्या बाहेरून थोडासा इन स्विंगर चेंडू टाकला होता. ऑफ कटर चेंडू होता. बॅटची एज घेऊन विकेट किपर दीपकच्या हातातून झेल मात्र सुटलेला दिसतोय. थोडासा निराश परेश होता. परेशच्या या कामगिरीमध्ये आपण बघतो 3 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 जीवनदान गेले. म्हणजे त्याच्या नावावरती आतापर्यंत 5 विकेट असू शकल्या असत्या असा हा परेश खैरे. टेनिस क्रिकेटमध्ये कमी वयात एक चांगली गोलंदाजी आत्मसात केलेला, हॅट्रिकचा खूप वेळा मानकरी ठरलेला हाच परेश खैरे.
हा चेंडू निर्धाव जातोय. अंतिम चेंडू निर्धाव गेल्यानंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावांच्या धावगतीने 30 धावा लावल्यात. 31 झाल्यात, माफ करा. गुणफलक स्कोरबोर्ड 31 धावा करायची आहे त्या ठिकाणी. ड्रिंक ट्रॉली मैदानात जाताना आपण बघतोय या ठिकाणी जुडिया सर्वेश आणि प्रेमनाथ नाकवा अशी मैदानात असेल. पहिल्या फेरीचा अंतिम मॅच आपण बघत आहात. श्री अमृतदादा चषक 2022 श्री दर्शन वाकडे आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा जगविख्यात शिल्पकार करमरकर यांच्या भूमीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. निसर्गरम्य कोकण किनारपट्टीचं हे सासुणे गाव आणि त्या सासुणे गावामध्ये हे अत्यंत सुंदर मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असणारी ही भव्य आणि दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून बघत आहात. काही प्रेक्षक या स्पर्धेमध्ये अगदी सकाळपासून आलेत आणि या स्पर्धेचा आनंद याची ध्येय याची डोळा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात. कारण हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या हृदयात ते आत्मसात करून जातील. काय ती दर्शन वाकडेची स्पर्धा, अमृतदादा चषक काय होतं हे याची ध्येय आणि याची डोळा पाण्याचं नशीब प्रत्येकाच्या कडे नसतो, परंतु जेवढे जेवढे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या नशिबात आहे. आणि आजचे सर्व क्षण, आजचा प्रत्येक फटका त्यांच्या हृदयात टिपलेला जाईल. ज्या पद्धतीने आमचे कॅमेरामॅन टिपतात तसेच ते या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सर्व लाडक्या रसिक क्रिकेट रसिकांचं मी पुनश्च एकदा संजय म्हात्रे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगला योग आजची स्पर्धा. प्रणव नवीन षटक घेऊन येतोय. फुलाई देवी माता मंदिर एन कडून प्रणव गायकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटक नंबर 14. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती लावल्यात. त्या या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सासोने संघाने. ज्ञानेश्वर माऊली सासोने याच गावातला संघ, कोली बांधवांचा पूर्णपणे संघ आहे आणि त्यामुळे पूर्ण पाठिंबा हा सासोने गावासाठी, पूर्ण सासोने गावाचा पाठिंबा या संघासाठी आहे. प्रणव गायकर गोलंदाजी मार्कवरती. राऊंड विकेट. पहिला चेंडूवरती बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू लॉंगॉनच्या हातात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज प्रेमनाथ नाकवा बॅक टू द पॅव्हलियन. मुकेश नाकवा मैदानामध्ये मार्गस्थ होतोय. फलंदाज 4 बाद झालेत. 31 धावा फक्त धावफलकावरती आहेत. प्रणवने आपण बघतोय जिथे थोडस ओव्हरपिच चेंडू टाकला होता, लोगांवरती झेल देऊन प्रेमनाथ बाद झाला. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला फटका जरूर आहे, परंतु लोंगांचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 बाउन्स फील्ड करतोय आणि मुकेशच्या खात्यामध्ये मात्र पहिली धाव जाईल. मुकेशने एका धावेने या ठिकाणी आपलं खातं खोललेलं दिसतोय. धावसंख्या 32 वरती. 3 षटक पूर्ण, 4 बाद 32 ही धावसंख्या ज्ञानेश्वर माऊली सासोने या संघाची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक वरती सर्वेश असेल. अगदी वेग होता, कोलीची रफ्तार होती. चेंडू खाली राहिला बघा. मातीच्या विकेट वरती अगदी प्रभावित झालाय. कमी वयात अगदी सुंदर गोलंदाजी आपण पाहिली तर प्रणव गायकरची. प्रणवने कित्येकदा शेवटचं षटक टाकताना मॅच आपल्या संघाला जिंकून दिले, परंतु आज त्याला इथे 4थं षटक टाकायचं आहे. अफलातून गोलंदाजी. आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिले. 1 बाउन्स स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याचा वेळ आहे सर्वेश कडे. एका धावेने धावसंख्या वाढते ती 33 वरती. 3 षटक पूर्ण आणि 4 षटक. 4थ्या षटकातून आतापर्यंत जे 4 चेंडू संपलेत आपल्याला बघायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी. या षटकातून 4 बाद 33 अशी स्थिती आहे. विचार केला तर साधारणतः 60 ते 65 धावांपर्यंत तरी मजल मारता आली पाहिजे.
यावेळेस चांगला फटका, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला हेरलाय. लॉंग ऑफ वरती झेल देऊन मुकेश नाकवा बॅक टू द पॅव्हिलियन. बघतोय सुबोध आलाय. 5 फलंदाज बाद झालेत आणि 5 फलंदाजामध्ये 3 विकेट परेशला, तर 2 विकेट या ठिकाणी प्रणवने प्राप्त केलेले आहेत. प्रणवची गोलंदाजी आपण बघितली, 4थं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 34 धावा धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम गोलंदाजी, 4 षटक आपण जर विचार केला, परेशने पहिलं षटक कनकेश्वर एंड कडून टाकलं, त्यांनी पहिल्या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केल्या. त्यानंतर फुलाईदेवी माता मंदिर एड कडून अजय आला. अजयने मात्र त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 9, त्याला मात्र विकेट आली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा परेश आला आणि परेशने पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये कनकेश्वर एंड कडून अत्यंत जबरदस्त गोलंदाजी टाकली आणि त्यांनी त्या षटकात 1 विकेट सुद्धा प्राप्त केली होती. 4थ्या षटकासाठी प्रणव त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, 3 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केल्या. आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 5 आणि अंतिम स्लॉगवर प्रणय राणे, उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण बघतोय, अगदी दिशा बघितली, उंची बघितली चेंडूची, अप्रतिम गुल्डन स्पॉटच्या पुढे थोडासा टप्पा टाकलाय आणि सरळ दीपक मात्रेच्या हातात चेंडू विसावलेला बघतोय. या षटकामध्ये 3 षटकार जर आले तर रणजित मधुकर नाकवा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्लोवर वन परखलाय आणि सरळ पाठवलाय वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. बघा, पहिला चेंडू थोडासा फास्टर वन टाकला होता, तो बघितला होता आणि पुढचा स्लोवर वन येईल त्यासाठी वेट केलेला सुद्धा बघितला आपण या ठिकाणी. हा चेंडू मात्र खूपच पाठीमागे टप्पा टाकला, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आणि वाईड येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या 41 धावा लागतात. षटक अंतिम सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना साधारणतः 55-60 पर्यंत पोहोचला तरी सुद्धा खूप चांगली धावसंख्या म्हणता येऊ शकेल. हा खोला टाकला आहे. व्हेरिएशन बघा, प्रत्येक चेंडू अगदी विविध पूर्णीने या ठिकाणी टाकलाय. हा ऑफ स्टंपच्या ऑफ लाईनच्या अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता, जिथे कित्येक फलंदाजांना हा फटका खेळणे, हा चेंडू खेळणे हा कठीण जातो. अशा ठिकाणी टप्पा टाकलेला आपण बघितला. चेंडू निर्धाव जातोय. प्रणय राणे गोलंदाजी मार्क वरती कनकेश्वर एंड कडून हा खोला यॉर्कर टाकलाय, जिथे आपण बघितले 5 चेंडू आतापर्यंत टाकले, 4 टाकले आणि ते 4ही चेंडू अगदी वेगळे विविध पूर्ण अशी गोलंदाजी ही प्रणयची पाहतो. गेली कित्येक वर्ष कमी वयात क्रिकेटला सुरुवात केली आणि आज मात्र अगदी परिपक्वता ही प्रणयकडे पाहतो आपण. लाजबाब गोलंदाजी, 42 धावा धावफलकावरती, 5 बाद ही स्थिती या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सासोने संघाची. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट वरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. शॉर्ट फाईन लेग वरती अजय मात्र त्या ठिकाणी फील्ड करतोय. 1 धाव मात्र सर्वेच्या खात्यामध्ये जाईल. 1 धावेने धावसंख्या वाढतोय ती 43 वरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक या 17 मधून आपण बघतोय. कमीत कमीत आजच्या धावा जर पाहिला तर 37 धावांचा निश्चांक राहिला, 74 धावांचा उच्चांक सुद्धा राहिला होता. या आडव्या बॅटने खेळलाय, मात्र स्क्वेअर लेगच्या हातात झेल देऊन या ठिकाणी सुबोध परत दिला आपण बघतोय. सुबोध बॅक टू द पॅव्हिलियन.
फलकावरती लागल्यात 44 धावांचं मापक आव्हान. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी या ठिकाणी अजित खान पुरस्कृत साई आवाज संघाची आपण बघितली आणि खरोखरच आज कमी धावसंख्येवरती ज्ञानेश्वर मावळे या सासोली संघाला रोखण्यात यश आलेलं आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होईल ज्या ठिकाणी आपण बघू साई आवाज संघाची सलामीची जोडी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं जाईल ज्ञानेश्वर मावळे सासोली संघाचं. तोपर्यंत आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे त्याकडे आपण जातोय. जे पारितोषिक खूप चांगलं पारितोषिक आतापर्यंत दिलेलं आहे. ते पारितोषिक जर विचार केला तर मालिकावीर हे डबल डोअर्स फ्रीज आहे. उत्कृष्ट फलंदाज हे सिंगल डोअर फ्रीज आपण पाहिलं. गोलंदाजासाठी सिंगल डोअरचं फ्रीज आहे. त्यानंतर आपण टी शर्ट पाहणार आहोत, शूज पाहणार आहोत. अशी भरपूर पारितोषिक. एकूण जर पारितोषिकांचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये साधारणतः 26 पारितोषिक आहेत. एकूण सर्व पारितोषिक पाहिल्यानंतर जोपर्यंत क्षेत्ररक्षण लावलं जातोय तोपर्यंत मी पुन्हा एकदा जातोय. यासिन मर्चंट महाराष्ट्राचा बुलंद आवाज. स्कोर कार्ड पर रनों की संख्या लव यू अर्थात 43 यंगस्टर की जो है यहाँ पे वो समझ सकते हैं कि 43 का मतलब क्या होता है. जीतने के लिए 44 रनों की जरूरत. बहुत ही शानदार ये प्रतियोगिता. दर्शन वाकड़े और उनकी सारी टीम का हम जितना भी यहाँ पे शुक्रिया अदा करेंगे वो कम होगा, क्योंकि हर तरफ हम देख सकते हैं बहुत ही खूबसूरत यहाँ पे पेंडॉल खड़ा किया है. कोने कोने में क्रिकेट के दीवानों को बैठने का इंतज़ाम और उसी के साथ उसकी जीनत यहाँ पे बख्शने के लिए बहुत ही शानदार परचम यहाँ पे लहराते हुए दिखाई दे रहे हैं. केसरिया हरा कलर और उसी के साथ साथ एक सफेद रंग का परचम चारों दिशा में. और क्रिकेट को साजेसा वातावरण. क्रिकेट के दीवाने हमसे यूट्यूब के जरिए से भी जुड़े हैं. पश्चिम दिशा से अब यहाँ पे पूरब की तरफ शाम के वक्त हमेशा की तरह जो एक हवा बहती है, हवा का जो रुख होता है वो यहाँ पे नजर आता हुआ. 5 ओवर का ये मुकाबला होगा और 5 ओवर में 44 रन बनाने हैं, यानी तकरीबन 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा सबसे पहले ही नजर में हमें दिखाई दे रहा है. मगर ये रन भी हम डिफेंड कर सकते हैं. अब यहाँ पे बताना होगा गेंदबाजी करने वाली टीम ज्ञानेश्वर मावली सासवने को. अजीज खान पुरस्कृत साई आवाज. एका षटकामध्ये 3 गडी बाद करणाऱ्या फलंदाजाला इथे 500 रुपयांचं पारितोषिक आलंय रणजीत नाखवा यांच्यातर्फे. धन्यवाद रणजीत जी. चलिए दोस्तों, कुमार नाखवा आए हैं अपना निजी पहला ओवर लेके. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अजय, नॉन स्ट्राइक के एंड पर गौरव. पहली गेंद उड़ाया, स्लॉट में थी गेंद और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को हवा में उछाल कर खेला डीप मिड विकेट सीमा रेखा की बाहर. 6 रनों के लिए छक्के के साथ यहां पे शुरुआत की है आगाज होता हुआ. नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. बहुत ही बढ़िया. फिर से एक बार हुक किया है. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर क्रीज के कोने का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. फिर से एक बार यहां पे 4 रन मिलेंगे.
अजय के बल्ले से एक छक्का और एक चौका हमें यहां पे देखने को मिला है अब तक। फिर से एक बार पटकी हुई गेंद, मगर इस मरतबा बाहर की दिशा में गेंद कट होकर निकल रही थी, उसे आगे आकर खेलने की कोशिश कर रहे थे, पंच करने का प्रयास किया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और पहले स्लीप में जो फील्डर तैनात थे उनके हाथों से गेंद छिटक गई। एक जीवन दान जरूर मैं यहां पे कहूंगा, तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे अजय। जी हां, फिर से एक बार उसी तरह से जोरदार प्रहार तो किया था और गेंद को उछाल कर खेलने की कोशिश थी। यहां पे बल्लेबाजों की मानसिकता, उनकी सोच, उनका नजरिया मुझे साफ नजर आ रहा है। वो चाहते हैं कि यहाँ पे 30 गज का जो दायरा है उसका पूरा फायदा उठाया जाए, थोड़ा सा रिस्क यहाँ पे लिया जाए, जिस तरह से वीरेंद्र सहवाग लिया करते थे, क्योंकि 30 गज का दायरे में हम देख सकते हैं गौरव राहुल ऑन द फायर। क्या कमाल का स्क्वायर करता, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, रीची के साथ वीरेंद्र सहवाग की फिर से एक बार यहां पे याद आती हुई लाजवाब स्ट्रोक था। गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 15 रन, 15 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। पहले ही ओवर में गेंदबाजों के ऊपर हल्ला बोल किया है। फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, मगर इस मर्तबा गेंद थोड़ी सी कंधे की ऊंचाई तक उठी थी टप्पा खाने के बाद, और इसी वजह से गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई। गेंद के ऊपरी हिस्से पे लगने के बाद गेंद कवर की दिशा में फील्ड होती हुई नजर आई और इसी वजह से गौरव राहुल ने यहां पे रन लेने की भी कोई कोशिश नहीं की। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 14 रनों की जरूरत है और 5 ओवर का यह मुकाबला है। 44 रनों की जरूरत है और पहले ओवर में 15 रन यहां पे आए हैं। कुल मिला के अब 4 ओवर अभी भी आने बाकी है और जीतने के लिए यहां से 29 रनों की जरूरत। 24 गेंदें और 29 रन टेनिस क्रिकेट के लिए बहुत ही आसान सा इक्वेशन अक्सर कहा गया, माना गया और देखा गया। हम सभी जानते हैं भली भांति कि ये आसानी के साथ रन बन सकते हैं, मगर मैं फिर से एक बार ये याद दिलाना चाहूंगा दोस्तों, ये खेल फुटबॉल का नहीं है, ये खेल कबड्डी का नहीं है। यहाँ पे किसी भी वक्त गेम घूम सकता है, उलटफेर हो सकता है और कभी भी मैच में वापसी हो सकती है। यहाँ पे मेहनत करनी होगी, यहाँ पे अपने आप को खपाना होगा और अपनी काबिलियत और अपनी कुशलता, अपनी क्षमता यहाँ पे दिखानी होगी। और यही वक्त है जब आपको लगे कि आप हार सकते हो, वहीं से ही शुरुआत करनी होगी और अपने आप को अगर यहाँ पे अपनी पहचान बनानी है, अपने परचम को लहराना है, तो सही वक्त में कहूंगा गेंदबाजी करने वाली टीम के लिए। राइट आर्म ओवर द विकेट सुबोध नाकवा। जी हां, मगर इस मर्तबा फिर से एक बार अजय के बल्ले से बहुत ही खूबसूरती के साथ एक स्विक हमें देखने को मिला। फिर से एक बार क्रिकेटिंग स्ट्रोक, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। पे गेंदबाजी करने वाली टीम के कैप्टन को मजबूर किया है फील्ड में परिवर्तन करने के लिए। देखिए एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर तैनात है 30 यार्ड सर्कल के बाहर और उसी के साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में और एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में 30 गज के दायरे के बाहर फील्डर है राइट हैंडेड बल्लेबाज के लिए। फिर से एक बार यहाँ पे उस खिलाड़ी को 30 गज दायरे के अंदर लाकर खड़ा किया है, तैनात किया है। एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ और उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग और एक शॉर्ट फाइन लेग और एक शॉर्ट थर्ड मैन। इस तरह से हमें यहाँ पे फील्ड सजी भी दिखाई दे रही है। स्लोवर वन गेंद दी, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, हालांकि खेलने का प्रयास भी नहीं किया था और क्योंकि वो जानते हैं कि यह गेंद वाइड हो सकती है और उनका अंदाजा सही निकलता हुआ अंपायर जी ने भी अपने हाथों को आड़ा किया और वाइड का इशारा किया। यहाँ पे अतिरिक्त रन जरूर मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा 20 रन। फिर से एक बार खराब गेंद, लेग स्टंप पर फुल टॉस, मात्र दिशा भर दी, गेंदबाज की ताकत का इस्तेमाल किया, उनकी पेस का इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए।
मेहनत करनी पड़ेगी, इस तरह से बिल्कुल नहीं चलेगा। जी हाँ, इस मर्तबा देखिए अल्टी पल्टी। आजकल इस स्ट्रोक का बहुत ज्यादा चलन देखने को मिलता है। जब गेंदबाज टप्पा खाने के बाद गेंद को बाहर की तरफ निकालता है, अर्थात लेग कटर गेंदबाज या लेग स्पिन करता है, तो बल्लेबाजों ने बहुत ही शानदार ये एक तोड़ यहां पे इजाद किया है। फुल टॉस गेंद स्लोअर वन करने की कोशिश कर रहे थे, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात था और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने यहां पे एक ही रन लेना मुनासिब समझा है। गौरव राहुल ने आवास के मैदान पर क्या बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी की थी, आज भी मुझे वो याद है। और उसी तरह से यहाँ पे उन्होंने शुरुआत की ही, हालांकि मात्र 2 गेंदे खेलने का मौका मिला और एक चौके के साथ आगाज किया था उन्होंने अपने पारी का। रनों की संख्या हो चुकी है 25 रन। अजय नॉन स्ट्राइक के एंड पर 3 चौके और 1 छक्के की सहायता से खेल रहे हैं। ओहो, गेंद का पीछा किया था, छेड़खानी करने की कोशिश की थी, अपने बल्ले को जोरदार चलाया था हवा में चप्पू की तरह, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। शानदार गेंद के साथ यहां पे वापसी की है गेंदबाज सुबोध ने इस ओवर में थोड़ा सा प्रभाव जरूर डाला है, क्योंकि पहले 2 गेंदों पर 2 चौके आने के बाद यहां पे अपने आप को संभाला है और फिर से एक बार सही लंबाई और सही दिशा के साथ इस्तेमाल करते हुए गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। इस मरतबा स्लोअर वन सही ठिकाने पे, बल्लेबाज गौरव राहुल पूरी तरीके से अचंभित हुए और सामने से आंखों में धूल झोंकती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर थमी और देखते देखते यहां पे दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 15 रन आए थे, दूसरे ओवर में 10 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 25 रन, बिना कोई विकेट खोए, बिना कोई नुकसान। अब यहां से 30 गज का दायरा हटेगा, अब यहां से फील्ड पूरी तरीके से फैलाई जाएगी और अब यहां पे हम उनके कैप्टन और उसी के साथ उनके संग सहकारी आपस में बातचीत कर रहे हैं कि किस गेंदबाज के ऊपर भरोसा किया जाए, कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो यहाँ पे हमें विकेट दिला सकते हैं, कामयाबी दिला सकते हैं और उसी के साथ साथ यहाँ पे किफायती गेंदबाजी भी कर सकते हैं। क्योंकि इस ओवर में अगर ज्यादा से ज्यादा रन गेंदबाज ने लुटाए तो ये मैच उनके हाथों से बहुत दूर चला जा सकता है और इसी वजह से एक अच्छे गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है। फिर से एक बार नए गेंदबाज आए हैं नंद कुमार को अभी इस ओवर में कम से कम 4 या 5 रन खर्च करते हुए 1 या 2 सफलताएं अर्जित करनी होगी, तब जाके यहां पे कुछ एक वापसी हम कह सकते हैं। उसी के साथ एक इस मैच को जीतने की लालसा, एक जीतने की उम्मीद पैदा हो सकती है, क्योंकि आपके पास बचाने के लिए मात्र 44 रन है और टीम का स्कोर अब तक 25 रन स्कोर कार्ड पर लग चुका है। जी नहीं, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, बार बार उसी तरह से वो शॉट खेलते हुए और ताकत और शानदार टाइमिंग का यहां पे हमें इस्तेमाल देखने को मिला। गेंद फिर से एक बार डीप मिड विकेट सीमारिका के बाहर 6 रनों के लिए। आणि सर्व मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की आपण चिंचेच्या झाडाखाली ज्या गाड्या आपण पार्क केलेल्या आहेत तिथे तो रस्ता पूर्णपणे पॅक झालेला आहे। माझी विनंती असेल ज्यांनी ज्यांनी गाड्या त्या रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत त्या सर्वांना की आपण योग्य त्या ठिकाणी गाड्या पार्क करायच्या आहेत। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं। नंद कुमार की अच्छी वापसी, एक छक्का लगने के बाद दूसरी ही गेंद पर बल्लेबाज को यहां पे बिंदी गेंद करने में कामयाबी हुई। जी हां, फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद थी और उसे हुक करने के प्रयास में थोड़े से चूक गए थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था। गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी, वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 रन लेने का यहां पे मौका तो मिला। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 32 रन ऑन स्कोर कार्ड। बहुत ही बढ़िया यहां पे साझेदारी पनप रही है। इसके पहले हमने एक साझेदारी देखी थी, तकरीबन 50 रनों की साझेदारी। जी हां, मगर गौरव राहुल ने अपने इरादे स्पष्ट किए हैं, रुकने का नाम नहीं ले रहे हैं। फिर से एक बार उनके बल्ले से आता हुआ एक लंबा छक्का।
राजेश मोहिते और धर्मेंद्र वर्तक, इन्होंने 50 रनों की साझेदारी इस प्रतियोगिता में की है। ओहो हो, ये देखिए पहले तो आक्रामकता और यहाँ पे नजाकत, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को मात्र दिशा दी। फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 39 रनों पर। अब जीतने के लिए यहां से मात्र 5 रनों की जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य। जी हाँ, इस मतबा ओवर पिच गेंद सीधे बल्ले से, बिल्कुल यहाँ पे जल्दबाजी नहीं है और जल्दबाजी करने की जरूरत भी नहीं है, ये बल्लेबाजों ने समझ लिया है ढीले हाथों के साथ। हालांकि उन्होंने देख लिया था कि मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात नहीं है, आसानी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया और स्ट्राइक अपने हाथों में रखा है। अजय ने काफी प्रभावित किया है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 40 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मात्र 4 रनों की जरूरत। अजय ने 2 छक्के और 3 चौकों की सहायता से अजय खेल रहे हैं 28 रन बनाकर, जबकि गौरव राहुल ने अब तक 1 चौका और 1 छक्के की मदद से 11 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा चुकी है, मगर और तब तक यहाँ पे थोड़ी देर के लिए मैं जरूर एक याद दिलाना चाहूंगा। जैसे मैंने याद दिलाया था आकाश की तकरीबन 25 से 30 साल पहले मैंने एक मैच देखा था जहां पे 6 गेंदों में मात्र 1 रनों की जरूरत थी मैच जीतने के लिए टीम को। तब एक गेंदबाज ने वो मेडन ओवर डाला था, मैंने अपने आंखों से देखा था। मगर इस साल भी इसी तरह का रिकॉर्ड हो चुका है। नीतू माड़ी उस गेंदबाज का नाम, जिन्होंने डोंबिवली कल्याण इस इलाके में उसी तरह का जो एक मैच हुआ था वहां पे मेडन ओवर फेंका था। जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत थी। मगर मैं ये इसलिए याद दिला रहा हूं कि ऐसा बल्लेबाज आपने कभी नहीं देखा होगा कि लगातार 5 छक्के लगाने के बाद, लगातार पहले 5 गेंदों में 5 छक्के लगाने के बाद छठे गेंद पर छक्का लगाने का सुनहरा मौका उनके पास हो, मगर फिर भी उस गेंद को उन्होंने आसानी के साथ सिर्फ ढकेल कर 1 रन मुकम्मल कर लिया। यासीन, यावेळेस झालं होतं असं, अक्षय होता, अक्षय मोन्या दिगुडीच्या मैदानावरती होता आणि त्याच्या समोरती सुमित पत्रे हा गोलंदाज होता आणि त्याला सन्मान देताना त्यांनी 5 षटकार खेळले होते, परंतु 1 चेंडू डॉट सुद्धा खेळला होता। जी हाँ, तो इसी तरह से एक बल्लेबाज को मैंने देखा है आकाश, जिन्होंने ऐसा जो कारनामा है वो 2 मर्तबा किया है और उसी का नाम, उनकी याद यहाँ पे क्यों आती है, क्योंकि उनका नाम भी दर्शन है। दर्शन बांदेकर उस खिलाड़ी का नाम, जिन्होंने ये 2 मर्तबा किया है। और जब उनसे पूछा गया कि आपने छक्का लगाने का मौका था, रिकॉर्ड बनाने का मौका था और उसी के साथ एक 2000 रुपए का यहाँ पे आपको प्राइज भी था, तो आपने छक्का लगाने की कोशिश क्यों नहीं की? तो उन्होंने बहुत ही अच्छे अंदाज के साथ जवाब दिया था कि गेंदबाज की भी रिस्पेक्ट है और वो गेंदबाज अगर लगातार 6 छक्के खाता है तो फिर से एक बार हमेशा के लिए अपनी गेंदबाजी छोड़ने का इरादा करेगा, उसी के साथ वो मनोवैज्ञानिक दबाव में चला जाएगा और इसीलिए मैंने उसकी रिस्पेक्ट की। अर्थात उसका नाम था दर्शन बांदेकर। और यहाँ पे देखिए हमारे दर्शन वाकड़े ने हम सभी के लिए एक सुनहरा तोहफा, एक सपनों की प्रतियोगिता हम सभी के लिए मुहैया करवाई है। पूरे अलीबाग तहसील में इस तरह का ताक झांक हमें देखने को नहीं मिलता, परफेक्शन नहीं देखने को मिलता, एक्यूरेसी देखने को नहीं मिलती। मैदान हो, विकेट हो, मैदान के बाहर बैठने का इंतजाम हो, उसी के साथ मेहमानों के लिए जो एक शामियाना बनाया गया है वो भी काफी खूबसूरत, और हम सबको बैठने के लिए अर्थात tenniscricket.in के सभी यहाँ पे टेक्नीशियंस है, उसी के साथ हम सभी कमेंटेटर है, हमारे गुणलेखक है, उनके लिए भी एक खास अलग से एक शामियाना यहाँ पे उन्होंने तैयार किया है। बहुत बहुत शुक्रिया मैं फिर से एक बार आप सभी के जरिए से उनका अदा करना चाहूंगा, क्योंकि मैच तो तकरीबन ये जा चुका है, क्योंकि 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत, औपचारिकता मात्र यहाँ पे बाकी है। अजीज खान पुरस्कृत साई आवास
जीत की दहलीज पर। अजीज का मतलब होता है प्रिय। हालांकि मैं गुजारिश करना चाहूंगा अजीज खान से कि अगर आप ये मैच देख रहे हो तो आप हमारे मंच पर आकर तशरीफ रखें, विराजमान हो, क्योंकि ये सभी, जी हाँ, वो यहाँ पे नहीं है, वो आउट ऑफ इंडिया है, अर्थात दुबई से ये मैच को देख रहे हैं। उनके कॉल्स और उनके मैसेज हमें यहाँ पे आ रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया अजीज खान जी, और बहुत बहुत अभिनंदन साई आवास। टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत। नवीन सामना अजीज खान पुरस्कृत साई आवास विपक्ष न्यू जय हनुमान धोकवडे। आणि आताच संपलेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे अजय। तर अजय यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे येऊन पारितोषिक स्वीकारायचं आहे।